आहे ते भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन आम्ही इथं सुरू केलेलं आहे। कारण विधानसभेमध्ये महायुतीच्या लोकांनी, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की 7/12 कोरा करू, पूर्ण कर्जमाफी करू। परंतु 4-5 दिवसापूर्वी अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार नाही आणि तुम्ही कर्ज भरून टाका, असं शेतकऱ्यांना फसवलं आहे। हे योग्य नाही आहे आणि म्हणून हे गाजर दाखवलं शेतकऱ्यांना। तसंच पीक विमा बंद केला आहे। 1 रुपयामध्ये जो पंतप्रधान पीक विमा होता तो बंद केलेला आहे आणि त्याकरता आम्ही आज या ठिकाणी बसलो। त्यांचा पीक विमा चालू व्हावा, कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची। सोमनाथ सूर्यवंशीला जे मारले त्या मारेकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, या विषयांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे। दररोज बलात्कार, खून, दरोडे या महाराष्ट्रात होत आहेत। म्हणून हे सगळं थांबवावं, चांगल्या लोकांना न्याय द्यावा। तुम्ही ज्या शक्ती घेतल्या, चुराचं राजकारण करणार नाही, जातवाद करणार नाही, धर्मवाद करणार नाही, जनतेला न्याय देऊ तो द्यावा या सरकारने, अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत।